हॅलो स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, पहा आज आपल्याला 11th क्लासचं जे आपलं नवीन युनिट आहे ज्याचं नाव आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन्स अँड मॅटर हे युनिट स्टार्ट करायचं आहे. आता हे युनिट स्टार्ट करताना आधी आपल्याला काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असल्या पाहिजेत. तर आज आपल्याला या युनिटला स्टार्टअप करण्यासाठी म्हणजे या युनिटला आपण जर शिकायचं आहे, तसं या युनिटमध्ये जर आपण कंटेंट पाहिले तर ते जे कंटेंट आहे ते कंटेंट तुमचे ॲक्च्युअलमध्ये एक सिंगल कंटेंट आहे ज्याचं नाव आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पण हा कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असल्या पाहिजे. आता तुम्ही बघा, आपण 11वीमध्ये ऑप्टिक्स शिकलो आणि 12वीमध्ये आपल्याला वेव्ह ऑप्टिक्सही आहे की ज्याच्यामध्ये आपण लाईटचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. मग आता लाईटचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये पुन्हा आपल्याला लाईटचा अभ्यास करायचा आहे. आता पुन्हा का करायचं आहे? कारण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे हा टोटली लाईटवरती डिपेंडेंट आहे. मग त्यामुळे युनिटला चालू करण्याआधी आपण काय करू तर या युनिटचा इंट्रोडक्शन घेऊ आणि इंट्रोडक्शन नंतर आपला टॉपिक सुरू करू. मग आता बघा, मी हेडिंग लिहिलं आहे ब्लॅकबोर्डवरती, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. मग आधी नेमकं या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं काय आहे ते तर आपण पाहून घेऊ. मग आता बघा, पहिला वर्ड आहे आपला ड्युअल. कोणता वर्ड आहे आपला पहिला? ड्युअल. मग ड्युअल म्हणजे काय? तर ड्युअल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ड्युअल म्हणजे किती? दोन. ड्युअल म्हणजे काय होतील? दोन. किंवा आपण त्याला डबल म्हणू. ड्युअलला आपण काय म्हणू शकतो? डबलही म्हणू शकतो. आता डबल म्हणजे किती? समजा दोन असणे. आता दोन कसे असणे इथं पहा कसं आहे. बघा, दोन म्हणजे तुम्ही म्हणाल की सर दोन वेगवेगळे लोक असतील, पण इथं काय होते की डबल म्हणजे एकच पर्सन आहे पण तो दोन रोल प्ले करेल. कसा इथं एकच पर्सन आहे पण तो कसे रोल प्ले करेल? दोन रोल प्ले करेल. म्हणजे कसं, तुम्ही काही पिक्चर्स वगैरे पाहिले असतील ज्याच्यामध्ये हिरोचा डबल रोल राहतो. म्हणजे एका सीनमध्ये तो हिरो आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दिसतो, दुसऱ्या सीनमध्ये दुसऱ्या ठिकाणी दिसतो. म्हणजे तो एकच हिरो किती रोल प्ले करू राहिला? दोन रोल प्ले करू राहिला. बरोबर आहे. जसं सूर्यवंशममध्ये तुम्ही पाहिलं असेल, अमिताभ बच्चन राहतो. बरोबर आहे. तर ते वडीलही तोच आहे आणि मुलगाही कोण आहे? तोच आहे. फक्त दोघांचे ते हावभाव वगैरे किंवा त्यांचं दिसणं कसं ठेवलं त्यांनी वेगळं ठेवलं. मग तसं डबल रोल आपल्याला पाहायचं आहे. कोणाकोणाचं पाहायचं आहे? तर ड्युअल नेचर. नेचर म्हणजे काय? त्याचा रोल कोणता आहे नेमका? तो नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. म्हणजे रेडिएशनचं ड्युअल नेचर पाहायचं आहे आणि मॅटरचं पुन्हा पाहायचं आहे. आता पहिले पाहून घेऊ की रेडिएशन म्हणजे काय. तर बघा, रेडिएशनचा साधा अर्थ आपल्या भाषेत जर काढायचा झाला तर आपण रेडिएशनला म्हणतो लाईट, किंवा आपण त्याला रेज म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण त्याला? रेज. मग रेडिएशन कसे असतात? तर बघा, रेडिएशन म्हणजे साधं आहे. समजा आपण एखादा लाईटला ग्लो केलं, बल्ब आहे आपल्याकडे, त्याला ग्लो केलं तर काय होतं? त्या बल्बमधून लाईट रेज जे आहे हे ऑल पॉसिबल डायरेक्शन्समध्ये काय निघतात? बाहेर निघतात. मग जे ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये लाईट रेज बाहेर निघू राहिले त्याच लाईट रेजला आपण काय म्हणत असतो? रेडिएशन म्हणतो. बरोबर आहे. आणखी भरपूर प्रकारचे रेडिएशन्स आहेत. जसं सन आहे आपल्या सोलर सिस्टीममध्ये, तर सन काय करतो की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स होतात सनच्या इंटेरियलमध्ये, आणि सनमधून भरपूर सारे लाईट वेव्स काय निघतात? बाहेर निघतात ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये. त्यातले भरपूर सारे रेज कुठे पोहोचतात? अर्थवरही पोहोचतात. मग सन जे इमिट करणारा लाईट आहे त्या लाईटलाच आपण काय म्हणतो? रेडिएशन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रेडिएशन्स. मग आता या रेडिएशनचं आपल्याला ड्युअल नेचर पाहायचं आहे. आता रेडिएशनचं ड्युअल नेचर पाहणे म्हणजेच काय बघा, की आपल्याला लाईटचंच कोणतं नेचर पाहायचं आहे? ड्युअल नेचर. मग लाईट हा आपल्याला किती नेचर शो करेल? दोन नेचर शो करेल. मग दोन कोणते नेचर शो करेल ते आता आपणच पाहू. तर बघा, लाईटचं जे ॲक्च्युअलमध्ये पहिलं नेचर आहे आपल्याला माहिती आहे, तुम्ही पहिले लिहून घेतो नंतर आपण त्याला डिस्कस करू. तर लाईटचं पहिलं नेचर आहे वेव्ह नेचर. लाईटचं कोणतं नेचर आहे? पहिलं वेव्ह नेचर. आणि नवीन नेचर जे आपल्याला माहिती आहे लाईटचं, किंवा काही जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नसेल, ते आहे पार्टिकल नेचर ऑफ लाईट. कोणतं नेचर आहे लाईटचं? ते पार्टिकल नेचर ऑफ. म्हणजे लाईट हा दोन प्रकारची नेचर शो करतो. फर्स्टली लाईट विल बी शो द वेव्ह नेचर अँड अनदर नेचर इट कॅन ऑल्सो बी शो दॅट इज अ पार्टिकल नेचर. म्हणजे लाईट दोन नेचर शो करेल, एक वेव्ह नेचरही दाखवेल आणि एक कोणतं नेचर दाखवेल? पार्टिकल नेचरही दाखवेल. ते आपण पाहिलं. रेडिएशनचं कोणतं नेचर झालं? ड्युअल नेचर. सेम अशाच प्रकारे या युनिटमध्ये आपल्याला मॅटरचेही दोन नेचर पाहायचे. मग तुम्ही म्हणा सर मॅटरचे दोन नेचर कसे असतात? तर आता बघा, आपण मॅटरची पाहू. तर मॅटर पुन्हा किती भागात डिवाइड होईल? दोन. आता मॅटर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की एव्हरीथिंग ऑन दी अर्थ सरफेस इज कॉल्ड एज मॅटर. की अर्थवरती असणाऱ्या कोणत्याही वस्तूला आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो. समजा हा चॉक आहे, किंवा एखादी बॉडी आहे, किंवा आपली अर्थ आहे, किंवा पाणी आहे, सॉलिड आहे, या सगळ्या गोष्टी ज्या अर्थवरती प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो. बरोबर आहे.
मग या मॅटरचेही पुन्हा किती नेचर आहेत? 2 नेचर आहेत. आता मॅटरचं सध्या आपल्याला माहिती असलेलं किंवा आपल्याला जे एकदम इझिली इंटेन्स होते ते मटेरियलचं नेचर कोणतं आहे बघा. समजा आपण कन्सिडर करू आपल्याकडे एखादी सॉलिड बॉडी हा चॉक आहे. मग हा सॉलिड बॉडी जो चॉक आहे हा चॉक काय झालेला आहे? लहान लहान पार्टिकल्स पासून बनलेला आहे, ॲटम्स पासून बनलेला आहे. मग आपण इझिली काय म्हणू की सर सॉलिड इज अ पार्टिकल इन नेचर. सॉलिडचं नेचर कसं आहे? पार्टिकल. मग पहिलं नेचर जर आपण मॅटरचं लिहिलं तर आपण पहिलं नेचर काय लिहिलं शक्यतो? पार्टिकल. पण भरपूर सारे एक्सपेरिमेंट झाल्यानंतर 19th सेंचुरीच्या नंतरची गोष्ट आहे, 1970 नंतरची गोष्ट. तर भरपूर सारे एक्सपेरिमेंट झाल्यानंतर आपल्याला असंही जाणवलं की मॅटरचंही आणखी एक दुसरं नेचर असते. मग सर ते दुसरं नेचर कोणतं राहते? तर मॅटरचं जे दुसरं नेचर आहे ते आहे वेव्ह नेचर. कोणतं नेचर आहे मॅटरचं दुसरं? वेव्ह नेचर. म्हणजे बघा की रेडिएशनही 2 नेचर दाखवून आलं, वेव्ह आणि पार्टिकल. आणि मॅटरही 2 नेचर दाखवून आलं, पार्टिकल आणि वेव्ह. मग आता या दोघांचेही आपल्याला हेच नेचर या पूर्ण युनिटमध्ये स्टडी करायचे आहे. आणि हे नेचर प्रूव्ह झाल्यानंतर त्याच्यावरती बेस्ड जो एक्सपेरिमेंट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तो आपल्याला शिकायचा. तर असा हा तुमचा एक लहानसा आपला ब्रीफ किंवा लहानसा इंटरव्ह्यू होता किंवा इंट्रोडक्शन होता कशाबद्दलचा की नेमकं या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं काय. आता आपण याच्यावर डिस्कशन करू. मग आता बघा मुलांनो की रेडिएशन म्हणजे आपल्याला समजलं लाईट. काही जण लाईटला कसं एक स्टँडर्ड नाव देऊ शकता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हटलं तरी काही फरक नाही पडणार. लाईटला आपण काय म्हणतो EM वेव्स आपण शिकलेलो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे हे भरपूर साऱ्या प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. आपल्याकडे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रमच आहे पूर्णच्या पूर्ण. जर तुम्ही पाहिलं असेल तर बघा आपल्याला एक्स रेज आहे, गॅमा रेज आहे, UV रेज आहे, आहेत ना, IR रेज आहे, इन्फ्रारेड रेज. त्यानंतर रेडिओ वेव्स आपल्याला माहिती आहे, मायक्रोवेव्स आहे. म्हणजे भरपूर सारी रेंज आहे, व्हेरायटीज ऑफ काय आपल्याकडे रेज आहे. आता ऍक्च्युअलमध्ये हे सगळे रेज किंवा लाईट जो आहे हा कोणता आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. पण त्याच्या फ्रिक्वेन्सी सगळ्या कशा राहतात? वेगवेगळ्या राहतात. ज्या फ्रिक्वेन्सीवरून किंवा वेव्हलेंथवरून आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करतो वेगवेगळ्या कशामध्ये? कॅटेगरीमध्ये. मग आता बघा या युनिटला स्टार्ट करण्याआधी आपण पाहू. पहिले आपण काय करू की युनिटमध्ये आपण 2 पार्ट केले युनिटचे. एक केलं रेडिएशन आणि एक काय केलं मॅटर. तर आज आपण डिस्कस करू कोणतं? पहिले रेडिएशनला डिस्कस करू की रेडिएशन कशा प्रकारे 2 नेचर शोधतात. तर आपण पाहिलं रेडिएशन म्हणजे लाईट आहे, लाईटचे किती नेचर राहतील? वेव्ह नेचर आणि कोणतं नेचर? पार्टिकल नेचर. आता पाहू आपण याच्यामध्ये थोडं डिटेलमध्ये की लाईट कशा प्रकारे 2 नेचर काय करतो आपल्याला शोधतो. तर बघा हे लिहिलं मी समजा लाईट किंवा रेडिएशन लिहू आपण, काही फरक नाही पडणार. लाईट आणि लाईटचा आपल्याला 2 नेचर आहे. पहिलं कोणतं आहे मुलांना सांगा? वेव्ह नेचर. मग आता आपण याच्याबद्दल थोडं डिस्कशन करून घेऊ पहिले. दुसरं कोणतं आहे? पार्टिकल नेचर. आता कशा कशा थेअरी आल्या आणि कोणकोणत्या थेअरीने कशा प्रकारे लाईटला एक्सप्लेन केलं ते आपण. आता समजा तुम्हाला जर मी एक प्रश्न विचारला की व्हॉट इज मीन बाय लाईट, तुम्ही म्हणाल सर लाईट म्हणजे अशी वस्तू की जी आपल्या सराउंडिंगला आहे, असं आहे तसं आहे, काहीतरी सांगा. पण साधा गोष्ट आहे की लाईट म्हणजे असे थिंग्स की ज्यामुळे आपण कोणत्याही वस्तूला पाहू शकतो. पहा साध्या भाषेमध्ये चांगलं डेफिनेशन आहे. लाईट म्हणजे असे थिंग्स की ज्याच्यामुळे आपण कोणत्याही वस्तूला व्हिज्युअलाइज करू शकतो. जर आपल्याकडे लाईट नसेल तर आपण कोणतीच वस्तू पाहू शकत नाही. बघा अंधारामध्ये आपल्याला काही दिसतं का? काहीच दिसत नाही. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टवर जोपर्यंत लाईट पडत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट आपल्या आईजने आपल्याला दिसणार नाही. बरोबर आहे. समजा बघा कसं आपण अंधारामध्ये उभा आहोत. आपण कुठे उभा आहोत? अंधारामध्ये. रात्रीचा वेळ आहे, समजा पूर्ण अंधार आहे, काळोख आहे. आणि काही अंतरावर समजा 1-2 किलोमीटरच्या अंतरावर एखाद्या ठिकाणी एखादा लाईट ग्लो झाला. काय झाला? लाईट ग्लो. तर आपल्याला इथून तो लाईट दिसतो. म्हणजे आपण अंधारामधूनही पाहू शकतो. पण कधी बघेल आपल्याला किंवा कधी दिसेल? जेव्हा जो ऑब्जेक्ट आपल्याला पाहायचा आहे त्याच्यावरती काय पडेल? लाईट पडेल. तेव्हाच आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसेल. मग आता पहिली थेअरी जी लाईट बद्दल आली ती पहिली थेअरी होती सर आयझॅक न्यूटन यांची. कोणाची थेअरी होती ती? सर आयझॅक न्यूटन यांची. आता यांनी काय सांगितलं लाईट बद्दल? तर आयझॅक न्यूटन सरांनी सांगितलं की लाईट जो आहे हा एका लहान लहान पार्टिकल्स सारखा आहे. कसा आहे लाईट? तुमचा लहान लहान पार्टिकल्स सारखा. त्याला त्यांनी टायनी पार्टिकल्स म्हटलं किंवा टीनी पार्टिकल्स म्हटलं. काय म्हटलं आयझॅक न्यूटन सरांनी? लिहितो मी इथं. पहिली थेअरी कोणती आली तुमची? न्यूटनची थेअरी. आता जेवढ्या थेअरी आहेत तेवढ्या आपण डिस्कस करू. काही आपल्याला सुट्टी नाही समजा, पण जेवढ्या कामाच्या आहेत तेवढ्या आपण डिस्कस करू. मग न्यूटन सरांची पहिली थेअरी काय म्हणते की लाईट इज अ पार्टिकल इन नेचर. लाईटचं नेचर कसं आहे? पार्टिकल नेचर आहे. बघा सगळ्यात पहिली थेअरी समजा लाईट बद्दलची आपल्याला माहिती असलेली. या थेअरीचं नाव आहे कार्पस्कल थेअरी. काय नाव आहे थेअरीचं? कार्पस्कल थेअरी. मग त्याने सांगितलं की लाईटचं नेचर पार्टिकल आहे. आता त्यांनी काय एक्सपेरिमेंट केला बघा. समजा आपण हा एक्सपेरिमेंट करू शकतो घरी.
समजा आपण बघा आपली रूम आहे आणि आपण समजा कन्सिडर करू की सकाळचा वेळ आहे, सूर्य निघायचा समजा तेव्हाचा वेळ, आणि आपल्या रूममध्ये आतमध्ये लाईट्स वगैरे पूर्णपणे बंद आहे, समजा रूममध्ये पूर्ण अंधार आहे, काय रूममध्ये अंधार, आणि सकाळी अचानक सूर्याची किरण आपल्या खिडकीमधून किंवा एखाद्या लहानशा विंडोमधून कुठं आले, आतमध्ये आले. मग आता जेव्हा लाईटचे असे रेज आतमध्ये येतील तर बघा आपल्याला काय दिसते की त्या लाईटच्या रेजमध्ये लहान लहान डस्टचे पार्टिकल आपल्याला दिसतात. काय दिसतात? लहान लहान डस्टचे पार्टिकल. मग न्यूटनने तेच कन्सिडर केलं किंवा हे लहान लहान जे डस्टचे पार्टिकल आहे किंवा टीनी पार्टिकल्स आहे यांनाच आपण लाईट म्हणू शकतो, कारण त्याला लाईट कशा फॉर्ममध्ये दिसला, त्याच फॉर्ममध्ये काय दिसलं, लाईट दिसला. मग त्यांनी सांगितलं की लाईट इज अ टायनी पार्टिकल्स, आणि त्या टायनी पार्टिकल्सला त्यांनी नाव ठेवलं कार्पस्कल. काय नाव ठेवलं त्याला? कार्पस्कल, कारण काही ना काही नाव तर पाहिजेच होतं. मग हे कार्पस्कलच्या प्रॉपर्टीही त्यांनी सांगितल्या की कार्पस्कल अशा अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज काय करेल, फॉलो करेल. त्यांनी सांगितलं की कार्पस्कल जो आहे तुमचा हा मासलेस असेल, कसा असेल तो, मासलेस असेल, तो इलास्टिक असेल नेचरमध्ये. पहा प्रॉपर्टी सांगितल्या कार्पस्कलच्या, कोणत्या कोणत्या, मासलेस राहील, आणखी कसा राहील, इलास्टिक राहील. इलास्टिक म्हणजे कसा की जेव्हा एखाद्या दुसऱ्या बॉडीसोबत त्याचं कोलिजन होईल तो त्याची एनर्जी लॉस करणार नाही. त्याला कोणतं नेचर म्हणतो आपण, इलास्टिक नेचर म्हणतो. कोणतं नेचर म्हणतो आपण त्याला, इलास्टिक नेचर. मग असे जे प्रॉपर्टीज आहे हे कोणी सांगितलं आपल्याला, न्यूटनने सांगितलंय. कशाबद्दलच्या, लाईट बद्दलच्या. कोणत्या थेरीमध्ये सांगितलं त्यांनी हे प्रॉपर्टी आपल्याला, त्यांच्या न्यूटन कार्पस्कल थेरी. आणखी बघा न्यूटनने आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या या थेरीबद्दल. आणखी कसं सांगितलंय की जो कार्पस्कल आहे हा नेचरमध्ये हार्ड आहे, म्हणजे कठीण आहे, तो टणक आहे, एकदम सॉफ्ट नाही आहे. कसा आहे तो, हार्ड आहे. आणखी एक पॉईंट जर न्यूटनने सांगितला तो असा होता की जेव्हा हे कार्पस्कल आपल्या आईच्या रेटिनावरती पडतील, आपले डोळे आहेत ना, डोळ्यांच्या आतमध्ये काय असतं, रेटिना असतं, की जेव्हा हे कार्पस्कल आपल्या आईच्या रेटिनावरती पडतील तेव्हा आपल्याला सेन्सेशन मिळेल की सराउंडिंग मध्ये लाईट आहे, तोपर्यंत आपल्याला लाईट मिळणार नाही. बरोबरही आहे. समजा आपण डोळे बंद केले, तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता, डोळे बंद करून घ्या, समजा तुम्ही उदाहरण करून पहा, तुम्हाला समजेल व्यवस्थित. आता डोळे बंद केल्यानंतर बघा काय होते की आपल्याला बाहेरच्या सराउंडिंग मध्ये काही आहे असं जाणवतच नाही, असं वाटते बाहेर पूर्ण अंधार आहे. बरोबर आहे की सांगा. पण जसे आपण डोळे उघडतो काय होते की लाईट रेज आपल्या आईजवरती पडतात, आणि लाईट रेज जेव्हा आपल्या आईजवरती स्ट्राईक होतील त्या केसमध्ये लाईट रेज मध्ये असलेले कार्पस्कल न्यूटनच्या मध्ये आपल्या रेटिनावर पडतील आणि आपल्याला व्हिज्युअलाइज होईल की बाहेरही सराउंडिंग आहे, बाहेरही काय ऑब्जेक्ट आहे. हे कोणी सांगितलेलं आहे, न्यूटनने सांगितलेलं आहे. आपण न्यूटनचीच थेरी बघू. मग न्यूटन सरांनी सांगितलं की कार्पस्कल जो आहे तो हार्ड असेल, इलास्टिक असेल, हे प्रॉपर्टी सांगितली. आणखी त्यांनी एक प्रॉपर्टी सांगितली की लाईट रेज आहे हे डेन्सर मीडियम मध्ये फास्टली मूव्ह करतील ॲज कम्पेअर टू रेअर मीडियम. काय न्यूटन सरांनी सांगितलेली की लाईट रेज डेन्सर मीडियम मध्ये जास्त फास्टली मूव्ह करतील ॲज कम्पेअर टू कशापेक्षा, रेअर मीडियम पेक्षा. आता हा पॉईंट थोडा फॉल्टी आहे, पण आता तो फॉल्टी कसा आहे आता तर आपण सांगू शकत नाही, कारण थेरी कोणाची आहे, न्यूटनची. आपण नियर अबाउट समजा 17th सेंचुरीच्या पिरियडमध्ये सध्या जेव्हा न्यूटन सरांनी ही थेरी सांगितली. मग त्यांनी सांगितलं की बा सॉलिड मीडियममध्ये किंवा डेन्सर मीडियममध्ये लाईटची स्पीड जास्त राहील ॲज कम्पेअर टू कशापेक्षा, एअर मीडियमपेक्षा. आता एवढे सगळे पॉईंट सांगितले. न्यूटन सरांनी पहिले सांगितलं की लाईटचा नेचर पार्टिकल आहे, पण त्याच्या काही वर्षानंतर जे पुढचे सायंटिस्ट आहे यांचं नाव आपण पाहू, हायजन. कोणती थेरी आली पुढची आपली, हायजनची थेरी आली. आता हायजन सरांनी बघा काय केलं, तर त्यांनी त्यांची एक नवीन थेरी डिस्कवर केली. आता हायजन सरांनी काय सांगितलं की लाईट जो आहे हा पार्टिकल नाही आहे नेचरमध्ये. बघा तिथंच आला न्यूटनने काय सांगितलं की लाईट इज अ पार्टिकल इन नेचर. हायजन काय सांगू राहिले की लाईट इज नॉट अ पार्टिकल इन नेचर, लाईट इज अ वेव्ह इन नेचर. बघा लाईटचं दुसरं बिहेवियर, कोणतं बिहेवियर आलं, वेव्ह बिहेवियर. आता बघा आणखी बघा न्यूटन सरांनी लाईट जेव्हा पार्टिकल सांगितलं तेव्हा त्यांनी एक गोष्ट एक्सप्लेन केली होती, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणती गोष्ट एक्सप्लेन केली होती, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय की एखाद्या फ्लॅट सरफेसवरती लाईट इन्सिडेंट होईल, तिथून तो काय होईल पुन्हा वर जाईल एखाद्या पर्टिक्युलर अँगलने, त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. ही गोष्ट न्यूटन सरांनी एक्सप्लेन केली होती. पण यंग्सने काय सांगितलं की लाईट हा पार्टिकल नाही आहे नेचरमध्ये. लाईटला जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे तर लाईट इज अ वेव्ह इन नेचर. लाईट कसा असला पाहिजे नेचरमध्ये, वेव्ह असला पाहिजे. आता वेव्स काय असतात, तर वेव्स म्हणजे बघा समजा आपण उदाहरण बघू, एखादं पाण्याचं शांत असं तळ आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी भरलेलं आहे. आपण एखादा लहानसा स्टोन वगैरे घेतला आणि त्या पाण्यामध्ये फेकला, तर जेव्हा आपण तो स्टोन पाण्यामध्ये फेकू की तर बघा काय होईल, तो स्टोन पाण्याच्या आतमध्येच जाईलच, पण तिथून काय होईल असं कॉन्सन्ट्रेट सर्कल्स बनतील पाण्याचे, म्हणजे पाण्याचं बाहेर 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 येत राहील. ते पाहिलं असेल ना, तो अशा प्रकारे ते पाणी बाहेर येते खाली वर, बरोबर.
म्हणजे अशा प्रकारे तुमचं पाणी कुठं चाललं, तर तो जो पाण्याचा पाथ आहे हा सेम पाथ आहे तुमच्या वेव्हचा. मग आपण लाईट वेव्ह जर घेतला तर लाईट वेव्ह हा नेहमी अशा प्रकारे पाथ फॉलो करेल बघा, असं खाली वर खाली वर खाली वर. तुम्ही हे पाहिलं असेल किंवा शिकले असाल. या पार्टला आपण क्रिस्ट म्हणतो, या खालच्या पार्टला आपण काय म्हणतो, ट्रफ म्हणतो. ह्या गोष्टी आपल्याला मग हे नेचर कोणी सांगितलेलं आहे, लाईटचं वेव्ह नेचर हायजेनिक्स की लाईट इज अ वेव्ह इन नेचर. आता बघा हायजेन सरांनी जी थेरी सांगितली, या थेरीमध्ये काय झालं, त्यांनी आणखी एक गोष्ट आपल्याला सांगितली की बा लाईट जेव्हाही एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करेल, त्या लाईटला ट्रॅव्हल करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या मीडियमची आवश्यकता भासेल. काय लागेल त्याला, मीडियम लागेल. म्हणजे लाईट समजा आता आपण पाहू की सूर्यापासून पृथ्वीवर आला, तर सूर्यापासून पृथ्वीवर लाईट जेव्हा येईल तर येताना त्याला मीडियम लागेल. मीडियम कसं असते माहिती तुम्हाला, समजा साऊंड वेव्ह आहे, आवाज आहे, तर मी बोलून राहिलो समजा, तर माझा आवाज विद्यार्थ्यांपर्यंत किंवा इथं कोणी असेल त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या सराउंडिंगमध्ये मीडियम लागेल, जसं हवा वगैरे लागेल, तरच माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचेल. आपण जर अर्थच्या बाहेर गेलो व्हॅक्यूममध्ये, तिथं आपण एकमेकांशी बोलू शकत नाही, कारण तिथं आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण तिथं काय नाही आहे, मीडियम नाही आहे. मग साऊंड वेव्हला ट्रॅव्हल करण्यासाठी काय पाहिजे, मीडियम. तसंच हायजीनने सांगितलं की लाईट वेव्हलाही ट्रॅव्हल करण्यासाठी कशाची गरज लागेल, मीडियमची गरज. ॲक्च्युअलमध्ये हा कन्सेप्ट चुकीचा आहे. पुन्हा लाईटला ट्रॅव्हल करण्यासाठी कुठल्याही मीडियमची गरज लागत नाही. मग त्यांनी सांगितलं की ऑल ओव्हर युनिव्हर्समध्ये एक मीडियम आहे, ज्याचं नाव आहे ल्युमिनिफरस इथर. काय सांगितलं, मीडियमचं नाव ल्युमिनिफरस इथर. हे पूर्ण युनिव्हर्समध्ये मीडियम आहे आणि या मीडियममधून म्हणे लाईट ट्रॅव्हल करते. आता नंतर जेव्हा पुष्कळ साऱ्या सायंटिस्ट लोकांनी वर्क केलं तेव्हा त्यांना समजलं की बा ल्युमिनिफरस इथर नावाचं काही मीडियम नसते. त्यांना आपल्याला ते मूर्ख बनवलं. मूर्ख म्हणजे तेव्हा त्यांना वाटलं असं की बा असेल मीडियम, म्हणून त्यांनी सांगितलं की बा ल्युमिनिफरस इथर असते आणि त्याच्यामधून लाईट काय करते, ट्रॅव्हल करते. कोणी सांगितलं होतं, हायजेनने सांगितलं होतं. हायजेनने एक गोष्ट सांगितली होती की लाईट हा रेअर मीडियममध्ये जास्त वेगानं ट्रॅव्हल करेल ॲज कम्पेअर टू डेन्सर मीडियमपेक्षा. मी न्यूटनच्या स्पीडचा फेल करून टाकले. न्यूटन सर काय म्हणाले की डेन्सर मीडियममध्ये स्पीड जास्त राहील लाईटची. हे काय म्हणतात, नाही डेन्सर नाही, रेअर मीडियममध्ये स्पीड कशी राहील लाईटची जास्त. रेअर म्हणजे काय, व्हॅक्यूम किंवा हवा, याच्यामध्ये लाईटची स्पीड कशी राहील, जास्त. हे कोणी सांगितलं आपल्याला, हायजेन. आता याच्यानंतर आणखी काही एक्सपेरिमेंट झाले, जसं यंग्स डबल स्लाइड एक्सपेरिमेंट आहे. कोणता एक्सपेरिमेंट आहे, यंग्स डबल स्लाइड. पहा बरं, आपण लाईटचं पाहू राहिलो की कोण काय म्हणून राहिलं लाईटबद्दल. आपल्याला शिकायचं काय की लाईटचे दोन नेचर, वेव्ह आणि पार्टिकल. पण आधी कोणं काय काय सांगलं की हा म्हणे लाईट आहे आणि तो म्हणे पार्टिकल आहे. ते भांडणं कसे लागले, ते कसे सुटले, ते कसे काय झालं ते तर पाहू पाहिजे. मग बघा, मग न्यूटन सरांनी सांगितलं पार्टिकल, आपला हायजेनने काय सांगितलं, वेव्ह. नंतर यंग्स आले, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे यंग्स डबल स्लाइड एक्सपेरिमेंट. म्हणजे दोन स्लाइड घेतल्या त्यांनी, एक पहिली आणि एक दुसरी. अशी पहिली स्लाइड घेतली, त्याला एक होल केलं, म्हणजे इथून लाईटचा आतमध्ये येईल. इकडे एक स्लाइड घेतली, तिला दोन होल केले, म्हणजे लाईट कुठून निघेल, आता दोन स्लाइडमधून बाहेर निघेल. मग तो दोन स्लाइडमधला लाईट जो आहे तो एकमेकांसोबत कंबाईन होतो. साधा आहे. समजा एखादी रूम आहे, त्यात अंधार आहे, एक लाईट लावला इकडे पहिली, त्या एका लाईटचा उजेड कुठं पुरेल, पूर्णच्या पूर्ण रूममध्ये. मग त्या रूममध्ये दोन लाईट लावले, आता किती लाईट झाले तर रूममध्ये दोन. दोन्हींचे लाईट वेगळे असतील का, दोन्हींचे लाईट काय होतील, कंबाईन होतील. ते काय फॉर्म करतील, इंटरफरन्स फॉर्म. काय फॉर्म करतील ते, इंटरफरन्स. तर इंटरफरन्सचा फिनॉमिना एक्सप्लेन करण्यासाठी यंग्स डबल स्लाइड एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यावरून त्याला पुन्हा प्रूव्ह झालं की लाईट इज अ वेव्ह इन नेचर. म्हणजे बघा, आपल्याला पुन्हा सायंटिस्ट भेटला आहे. इथं कोण होतं, हायजेन. इथं कोण भेटलं, यंग्सने काय सांगितलं की लाईटचं नेचर कोणतं आहे, वेव्ह नेचर आहे. कोणतं नेचर आहे लाईटचं, वेव्ह नेचर. मग भरपूर सारे फिनॉमिना जे आहे ते वेव्ह नेचरने प्रूव्ह केले गेले. रिफ्लेक्शन, रिफ्लॅक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, हे इम्पॉर्टंट फिनॉमिना सगळे एक्सप्लेन करण्यासाठी लाईटला काय कन्सिडर करावं लागलं, वेव्ह. काय कन्सिडर करायला लागलं, वेव्ह. पहा, भरपूर सारे फिनॉमिना वेव्हने एक्सप्लेन केले, पण आज आपल्याला पार्टिकल्स पाहायचा, शेवटी फोटो इलेक्ट्रिक्स आहे, ते पाहू नंतर काय होतं. मग आता बघा, यंग्सने सांगितलं की लाईटचं नेचर कोणतं कन्सिडर करा, वेव्ह कन्सिडर करा. मग आता यानंतर जेव्हा 19th सेंचुरी आली, म्हणजे मॉडर्न फिजिक्सचा पिरियड पाहू आपण जवळपास. कोणता पिरियड पाहू आपण जवळपास, मॉडर्न फिजिक्सचा. तर मॉडर्न पिरियडच्या फिजिक्समध्ये एक सायंटिस्ट आहे, ज्यांचं नाव आहे मॅक्सवेल. काय सायंटिस्टचं नाव, मॅक्सवेल. मॅक्सवेल सरांनी सरळ सांगून दिलं की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सगळे खुश. आता आपण तेच मान्य करतो की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, ज्याचा भरपूर मोठा स्पेक्ट्रम आहे. एक्स-रे आहे, गॅमा रे आहे, UV आहे, IR आहे, व्हिजिबल आहे, जो आपण डोळ्यानं पाहत होतो. कोण सांगितलं, मॅक्सवेल. मग आता मॅक्सवेलने सांगून दिलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे,
हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऑलमोस्ट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करेल, त्याला मीडियमचे करंट म्हणणार नाही, काही नाही अशी चांगली एक थेरी जी सगळ्याला मान्य असेल अशी मॅक्सवेलला देऊन दिली. पण प्रूव्ह काय केलं की लाईट पुन्हा कोणता नेचर आहे, म्हणजे आता आपल्याकडे भरपूर सारे सायंटिस्ट लोक आले की जे सांगू राहिले वेव्ह पार्टिकल, पण मॅक्झिमम लोक सांगू राहिले की लाईट हा वेव्हच आहे. न्यूटन साहेब पहिले आले, त्यांनी सांगितलं लाईट पार्टिकल आहे. ते हायजन आले, त्यांनी सांगितलं वेव्ह आहे. यंग्स आले, वेव्ह आहे. मॅक्सवेल आले, वेव्ह आहे. म्हणजे हे सगळे जण काय प्रेडिक्ट करू आले की लाईटचं नेचर ऍक्च्युअली पार्टिकल नसून काय आहे, वेव्ह आहे. मग लोक म्हणतात हा, आता याने सांगितलं ना लाईटचं नेचर वेव्ह आहे, मग लाईट वेव्हच आहे. सगळेजण कन्सिडर करून लाईट वेव्ह. मग असे लाईट वेव्हज आहे करत काय झालं की आता मेन एक जणांना एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याला काही ना काही डिफिकल्टी आली किंवा लाईट जर वेव्ह आहे तर मग अशा गोष्टी झाल्या पाहिजे, पण अशा गोष्टीत काही भू राहिल्या नाही. मग पुन्हा लोक जुन्या गोष्टीवर गेले. न्यूटन सांगितलं ते सांगू राहिले तरी बरोबर होते, लाईट पार्टिकलच आहे झालं. मग आता पहा काय झालं तर ही जी आपली गोष्ट आहे ती असेल नियर अबाउट 1887चा पिरियड आहे. कोणता पिरियड आहे? नियर अबाउट 1887. तर 1887 मध्ये काय झालं बघा. तर 1887 सायंटिस्टचं नाव आहे हेनरिच हर्ट्झ. काय सायंटिस्टचं नाव? हेनरिच हर्ट्झ. आता हे हेनरिच हर्ट्झ यांनी काय केलं बघा. तो 1887 मध्ये यांनी एक एक्सपेरिमेंट केलं. त्याला यांनी एक एक्सपेरिमेंट, आता कशा प्रकारचा एक्सपेरिमेंट यांनी केला बघा. तर यांनी एक मेटलची प्लेट घेतली. काय घेतली? मेटलची प्लेट. समजा बघा तुम्हाला दाखवतो मी. आपण सपोज बघा. तर अशा प्रकारची त्यांनी समजा एक मेटलची सरफेस म्हणा किंवा प्लेट म्हणा अशी मेटलची काय घेतली प्लेट. मेटलची समजा ही वूड आहे, लाकूड आहे, समजा प्लायवूड आहे. आपण काय कन्सिडर करू हे कशाची आहे? मेटलची. आणि त्यांनी काय केलं या मेटलच्या सरफेसवरती लाईट वेव्हला इन्सिडेंट केलं. म्हणजे मेटल सरफेसवरती काय पडले असे लाईट वेव्ह जसे आले असे इकडून आले, असे इकडून आले, असे इकडून आले आणि याच्यावर पूर्ण काय पडले? लाईट रेस पडले. मग जेव्हा या मेटलच्या सरफेसवरती असे लाईट रेस पडले तेव्हा त्यांना जाणवलं की या मेटलच्या सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. काय बाहेर निघतात? इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. त्यांनी त्या इलेक्ट्रॉनचं नावही ठेवलं. त्यांना शोध लावला तर नाव तीच ठेवतील की आपल्याकडे पाची करतात पोराचं नाव ठेवायला की बारसं असतं. तर ही प्लेट आहे, याच्यावर काय पडले? रेडिएशन. मग रेडिएशन पडल्यानंतर याच्यामधून काय बाहेर निघाले? इलेक्ट्रॉन. तोपर्यंत निघत होते काय? तोपर्यंत नव्हते निघत. ही प्लेट अशीच होती. पण जसे याच्यावर रेडिएशन पडले इथून काय निघाले? इलेक्ट्रॉन निघाले. त्यानं 3-4 वेळा करून पाहिलं. काय चेंज केलं? त्या लाईटची फ्रिक्वेन्सी चेंज केली. कधी कमी फ्रिक्वेन्सी, कधी जास्त फ्रिक्वेन्सी, कधी खूप जास्त फ्रिक्वेन्सी. तर त्यांना जाणवलं की बा एकदम कमी फ्रिक्वेन्सीवर तर काही इलेक्ट्रॉन बाहेर निघत नाही. आपल्याला एखादी सुटेबल फ्रिक्वेन्सी पाहिजे की जेणेकरून या प्लेटमधून काय बाहेर निघतील? इलेक्ट्रॉन बाहेर निघतील. मग आता बघा त्यांनी कसं सेट करायचं. तर समजा ही आपली प्लेट आहे, मेटल प्लेट आहे. कोणती प्लेट आहे? म्हणजे ही मेटलची प्लेट आहे, मेटल सरफेस. आणि या मेटल सरफेसवरती त्यांनी अशा प्रकारचे रेडिएशन टाकले. काय टाकले? अशा प्रकारची इन्सिडेंट काय केले? रेडिएशन इन्सिडेंट केले. आता हेनरिच हर्ट्झ सरांनी जो एक्सपेरिमेंट केला होता की नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही युव्ही रेज वापरले होते. कोणते रेज वापरले होते? युव्ही म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रेज. कोणते रेज असतात? अल्ट्रा व्हायलेट रेज. सन पासून येणाऱ्या लाईटमध्ये सगळ्या प्रकारचे वेव्हज आहे ना. अल्ट्रा व्हायलेट रेज पण असतात. अल्ट्रा व्हायलेट रेज आपल्या बॉडीसाठी घातकही आहे आणि चांगलीही आहे. तुम्हाला माहिती असेल की अर्थच्या वर जे ओझोनची लेअर आहे ती काय करते? अल्ट्रा व्हायलेट रेजला अर्थवरती येऊ देत नाही. पण अल्ट्रा व्हायलेट रे मॉर्निंगच्या पिरियडमध्ये जर आपल्या बॉडीचे म्हणजे आपल्या स्किनवरती पडले तर आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस होते. अल्ट्रा व्हायलेट रेज कशी आहे? कामाची. मग अल्ट्रा व्हायलेट रेज जेव्हा या मेटलच्या सरफेसवर पडले तेव्हा त्यांना जाणवलं की इथून असे इलेक्ट्रॉन इजेक्ट झाले. काय इजेक्ट झाले? इथून इलेक्ट्रॉन इजेक्ट झाले. आता बघा लाईट पडल्यामुळे काय इजेक्ट झाले? इलेक्ट्रॉन इजेक्ट झाले. आता ते विचारच करू राहिले किंवा एखाद्या सरफेसवर लाईट पडल्यामुळे इलेक्ट्रॉन कसं काय बाहेर निघेल? आपण तर शिकू राहिलो की लाईट हा वेव्ह नेचरमध्ये आहे.
मग लाईट जर हा वेव्ह नेचरमध्ये असेल तर याचं रिफ्लेक्शन झालं पाहिजे, रिफ्लेक्शन झालं पाहिजे. असं काही न होता काय उडालं, लाईटनं तर इलेक्ट्रॉनच इमिट केले. आता वेव्ह नेचर आपल्याला सांगितलं लाईट पडेल निघून जाईल, रिफ्लेक्शन. लाईट पडला खाली गेला, कोणतं, रिफ्रॅक्शन. किंवा लाईट पडला ऑब्जेक्टनं काय केलं, ॲब्झॉर्ब केलं. ते बी थिअरी आपल्याला फिजिक्समध्ये ब्लॅक बॉडी रेडिएशन होती थिअरी, एक्सप्लेनेशन खाली सांगून देतो. तर ब्लॅक बॉडी रेडिएशन काय असते बघा, तिसरी पॉसिबिलिटी आहे यातली. कोणती तिसरी बघा, पहिली कोणती, लाईट पडला निघून गेला, रिफ्लेक्शन. लाईट पडला खाली गेला, रिफ्रॅक्शन. तिसरी थिअरी, लाईट पडला बॉडीने पूर्णच्या पूर्ण ॲब्झॉर्ब केला. काय केला, बॉडीला पूर्णच्या पूर्ण ॲब्झॉर्ब केला. ती थिअरी कोण सांगते, ब्लॅक बॉडी. आपल्याला माहिती आहे ना की ब्लॅक कलरची जी बॉडी राहते ती तिच्यावर पडणाऱ्या सगळ्या लाईटला काय करून घेते, ॲब्झॉर्ब करून घेते. तशा प्रकारचं काहीतरी होऊन आलं. ही बॉडी काय करून आली, पडणाऱ्या लाईटला काय करून आली, ॲब्झॉर्ब करून आली. आता सांगता येत नाही की ॲब्झॉर्ब करून आली की नाही करून आली. 100% ॲब्झॉर्ब करून आली हे सांगू शकत नाही आपण. काही लाईट पडला असेल, काही रिफ्लेक्टही होऊन गेला असेल, आपल्याला माहिती नसेल. काही रिफ्लेक्टही झाला असेल, काही अमाऊंटमध्ये काय केलं असेल, ऑब्झर्वही केलं असेल त्याने, ते डिपेंड करतं. मग जेव्हा हर्ट्झने हा एक्सपेरिमेंट केला तर हर्ट्झला जाणवलं की जेव्हाही एखाद्या मेटलच्या सरफेसवरती अशा प्रकारे लाईट इन्सिडेंट होतो त्या मेटलच्या सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. कोणी केलेला हा एक्सपेरिमेंट, हेनरिच हर्ट्झने. मग या एक्सपेरिमेंटमधून त्याला समजलं की बुवा आपण लाईट एनर्जीपासून इलेक्ट्रिकल एनर्जी बनवू शकतो. कारण इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय आहे, तुमचं कोणती एनर्जी सांगितली, इलेक्ट्रिकल एनर्जी सांगितली. मग त्यांनी वेगवेगळ्या मटेरियल्ससोबत हा एक्सपेरिमेंट करून पाहिला. जसं झिंकचा रॉड घेतला त्यांनी, मॅग्नेशियमचा घेऊन पाहिला, त्यानंतर तुमचा आणखी कॅडमियमचा घेऊन पाहिला. तर यांना जाणवलं की झिंक, कॅडमियम, मॅग्नेशियम या मेटलसाठी जर आपण हा एक्सपेरिमेंट केला, म्हणजे हा रॉड झिंकचा घेतला किंवा कॅडमियमचा घेतला किंवा मॅग्नेशियमचा घेतला, तर आपल्याला इलेक्ट्रॉन भेटण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट रेज लागतात. कोणते रेज लागतात, अल्ट्राव्हायोलेट रेज. म्हणजे या 3 रॉडसाठी जर तुम्ही अल्ट्राव्हायोलेट रेज इन्सिडेंट केले तरच तुम्हाला इलेक्ट्रॉन भेटतील. हा त्यांनी एक्सपेरिमेंट व्यवस्थित केलेलं आहे. आणखी जर आपला मेटल जो आहे समजा किंवा हा जो आपलं मटेरियल आहे हे अल्कलाईन अर्थ मेटल असेल, कसं असेल, अल्कलाईन अर्थ मेटल, तर त्या केसमध्ये अल्कलाईन अर्थ मेटलसाठी आपण व्हिजिबल लाईटचाही यूज करू शकतो. म्हणजे साधा आपला हा लाईट, व्हिजिबल लाईटमुळेही आपल्याला काय मिळतील, इलेक्ट्रॉन मिळतील. तर हा एक्सपेरिमेंट कोणी परफॉर्म केला, हेनरिच हर्ट्झ सरांनी केला. आता हा एक्सपेरिमेंटचा सेटअप कसा आहे, कशा प्रकारे त्यांनी या एक्सपेरिमेंट बरोबर रिझल्ट मांडले ते आपल्याला पाहायचं आहे. आता हा तर मी तुम्हाला स्वतःच सांगितलं, म्हणजे एक लहानसा शॉर्टमध्ये समजून सांगण्यासाठी फक्त, किंवा एखाद्या सरफेसवर लाईट पडले तर काय बाहेर निघतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. त्यांनी तो एक्सपेरिमेंटली काढला, कारण ते इलेक्ट्रॉन आपल्याला जमा करायचे आहे, ते बॅटरीमध्ये स्टोअर करायचे आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करायचे, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. बरोबर आहे. आपला प्रश्न काय होता की पुन्हा प्रश्न तोच येईल की मग लाईटचं बिहेवियर सर वेव्ह आहे की काय. तर आपण जे पाहिलं की भरपूर साऱ्या सायंटिस्ट लोकांनी लाईटचं बिहेवियर काय सांगितलं, वेव्ह सांगितलं, ते सगळ्यांनी मान्य केलं. पण न्यूटनने आधी सांगितलं होतं की लाईटचं नेचर कोणतं आहे, पार्टिकल आहे. त्याच नेचरवर पुन्हा हा एक्सपेरिमेंट येईल. कोणत्या नेचरवर येईल, त्याच नेचरवर. म्हणजे हेनरिच हर्ट्झने काय अनुभव केला की तो समजून आला की लाईट हा वेव्हच आहे नेचरमध्ये. पण तो लाईटला जोपर्यंत त्यांनी वेव्ह कन्सिडर केलं तोपर्यंत त्यांना हा एक्सपेरिमेंट व्यवस्थितरित्या सांगता आला नाही, एक्सप्लेन करता आला नाही. पण जसं हेनरिच हर्ट्झ नंतर 1905 मध्ये आईन्स्टाईन सर आले आणि त्यांनी याचा क्रायटेरिया चेंज करून टाकला की लाईटला वेव्ह नका समजा, लाईटला पार्टिकल समजा, तेव्हा त्यांनी हा एक्सपेरिमेंट काय केला, एक्सप्लेन केला. आणि त्यासाठी त्यांनी नोबेल प्राइज घेतली. बरोबर आहे. मग आता यांनी हा कशा प्रकारे एक्सपेरिमेंट केला, कशा प्रकारे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, त्या गोष्टी आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. मग येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आधी हेनरिच हर्ट्झ सरांचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कसा आहे, त्यांनी कशा प्रकारे एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट केलं ते पाहू, आणि मग त्यानंतर आपण आईन्स्टाईन सरांचे काय पाहू. थँक्यू. तुम्हाला एवढे सगळे पॉईंट समजले असतील, तुम्ही त्याला व्यवस्थित ॲनालाइज करा. आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हर्ट्झ एक्सपेरिमेंट आणि आईन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दोन्ही काय करू, स्टडी. थँक्यू.